नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी ॲग्रिकॉस प्रतिभा रोकडे आपलं ॲग्रोवड या चॅनलवरती स्वागत करते। तर शेतकरी बांधवांनो, पावसाळ्याला सुरुवात झालेली आहे आणि पावसाची एकदा चाहूल लागली की शेतकऱ्यांची लगबग सुरू होते आपले बियाणं मातीत रुजवण्याची, म्हणजेच पेरणी करण्याची। तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला बाजरीचे बियाणे सांगणार आहे। बाजरी या पिकाच्या छान व्हरायटी सांगणार आहे, टॉपच्या 5 व्हरायटी सांगणार आहे ज्या की नव्याने मार्केटमध्ये उपलब्ध आहेत। तर ही सर्व सविस्तर माहिती मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे। तर त्यासाठी तुम्ही आपला व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित बघा। मी व्हरायटींसोबत हेही सांगणार आहे की एकरी आपल्याला बियाणांची क्वांटिटी किती लागेल, किती बियाणं लागेल किलोमध्ये, त्याचबरोबर लागवड करताना आपण अंतर किती ठेवलं पाहिजे, त्याचबरोबर त्या ज्या व्हरायटी आहेत त्यापासून किती क्विंटलपर्यंत आपल्याला उत्पन्न मिळू शकतो, हार्वेस्टिंग टाइम किती आहे, ही सर्व संपूर्ण सविस्तर माहिती आपण बघणार आहोत। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुमचे इतर पिकांबद्दलही काही प्रश्न असतील तर तेही तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये कळवा, यावरती नक्कीच मी तुम्हाला रिप्लाय करेल। आणि हो, जर तुम्ही अजूनही आपला ॲग्रोवड हा चॅनल जर सबस्क्राइब नसेल केला तर नक्की करून घ्या, जेणेकरून या पुढचे येणारे शेतीविषयक जेही नवनवीन व्हिडिओज आहेत हे तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील। आणि हो, इम्पॉर्टंट म्हणजे की तुम्ही कुठून माझा व्हिडिओ बघत आहे, कुठून हे शेतीचे व्हिडिओ बघत आहेत, नक्की कमेंटमध्ये सांगा की जेणेकरून मला समजेल की कोणत्या भागामध्ये कोणते पिके घेतले जातात आणि त्यानुसार मला शेतीचे विविध व्हिडिओ बनवता येतील। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। तर शेतकरी बांधवांनो, बाजरीचे बियाणं, पहिलं बियाणं म्हणजे महिको सीड्स या कंपनीची 204 ही व्हरायटी। तर ही एक हायब्रिड व्हरायटी आहे। याचं एकरी बियाणांचं प्रमाण जर आपण बघितलं तर 1.5 किलो बियाणं आपल्याला 1 एकरसाठी लागतं। त्याचबरोबर लागवडीचं अंतर जर बघितलं तर 2 ओळींमधलं अंतर आपल्याला 45 ते 60 सेंटीमीटर ठेवायचं आहे। 2 रोपांमधील अंतर आपल्याला 10 ते 15 सेंटीमीटर असं ठेवायचं आहे। त्याचबरोबर हार्वेस्टिंगचा टाइम जर बघितला, काढणीचा कालावधी जर आपण बघितला तर 85 ते 90 दिवसांचा कालावधी आहे। त्याचबरोबर कणीस जर बघितलं तर कणीस हे लांब आणि दाणे छान असे हिरवेगार आहेत। त्याचबरोबर कणसाचे दाणे हे घट्ट बसणारे आहेत की जेणेकरून पक्ष्यांना नीट व्यवस्थित खाता येत नाही आणि मग आपल्या मालाची हानीही पक्ष्यांपासून होत नाही। तर हे एक चांगला या व्हरायटीचा फायदा आहे। त्याचबरोबर एकरी उत्पन्न जर बघितलं महिको 204 ह्या व्हरायटीचं तर एकरी उत्पन्न आपल्याला 20 ते 25 क्विंटलपर्यंत मिळतं। यानंतर दुसरी व्हरायटी म्हणजे क्रिस्टल या कंपनीची PA 9285 ही व्हरायटी। तर शेतकरी बांधवांनो, ह्या व्हरायटीचा हार्वेस्टिंग टाइम जर आपण बघितला तर 75 ते 80 दिवसांचा टाइम आहे। त्याचबरोबर एकरी उत्पन्न जर आपण बघितलं तर 20 ते 25 क्विंटलपर्यंत आपल्याला उत्पन्न या व्हरायटीपासून मिळतं। आणि महत्त्वाचं असतं की आपण बाजरीची म्हणजेच कोणतंही पीक असो, सुरुवातीपासून व्यवस्थापन कशा पद्धतीने करत आहोत, आपण खत व्यवस्थापन कशा पद्धतीने करत आहोत, यावरतीच डिपेंड असतं आपल्याला उत्पन्न कशा पद्धतीने मिळणार आहे। आता एकरी उत्पन्न यामध्ये 20 ते 25 क्विंटल आहे, परंतु जर तुम्ही व्यवस्थित काळजी घेतली तर नक्कीच यापेक्षाही जास्त उत्पन्न तुम्हाला 100% या व्हरायटीपासून मिळणार आहे। त्याचबरोबर याची खासियत जर बघितली आपण क्रिस्टल PA 9285 ची तर 7 ते 8 फुटवे या बाजरीला निघतात। त्याचबरोबर खाण्यासाठी एकदम चविष्ट चवदार अशी ही बाजरी आहे। आणि त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे मार्केटला भावही चांगले मिळतात। आता शेतकरी काय करतात, काही खाण्यापुरती बाजरी, घरगुती बाजरी थोडीफार पेरतात, परंतु काही शेतकरी असे असतात की मोठे मोठे प्लॉट असतात आणि एवढ्या मोठ्या प्लॉटमध्ये ते बाजरी पेरतात। तर त्यासाठी ते मार्केटला पाठवण्यासाठी छान असं उत्पन्न मिळवतात। तर मार्केटला त्याला भावही चांगला मिळायला पाहिजे, हे फार महत्त्वाचं असतं। तर ह्या व्हरायटीला भावही अगदी चांगला मिळतो। त्याचबरोबर भरगच्चही दाणे या कणसांचे आहेत। यानंतर शेतकरी बांधवांनो, तिसरी व्हरायटी म्हणजे अजित 37 ही व्हरायटी। तर ह्या व्हरायटीचा हार्वेस्टिंग टाइम जर आपण बघितला 70 ते 75 दिवसांचा हार्वेस्टिंग टाइम आहे। वरच्या 2 व्हरायटींच्या तुलनेमध्ये ही व्हरायटीचा हार्वेस्टिंग टाइम जो आहे हा कमी आहे।
त्याचबरोबर उत्पन्न जर आपण बघितलं तर 20 ते 22 क्विंटलपर्यंत उत्पन्न आपल्याला या व्हरायटीपासून मिळतं। बाजरीचा रंग जर बघितला तर बाजरीचा रंग हा करडा आहे आणि बाजरीची उंची ही 5.5 ते 6 फूटपर्यंत आपल्याला बघायला मिळते। आता उंची जर जास्त असेल तर आपल्या जनावरांसाठीही चाऱ्याचा प्रश्न मिटतो, तर याची उंची 5.5 ते 6 फूटपर्यंत आहे। यानंतर ना चौथी व्हरायटी म्हणजे बायोसीड या कंपनीचे 366 ही व्हरायटी। तर शेतकरी बांधवांनो, ह्या व्हरायटीपासून उत्पन्न आपल्याला 15 ते 20 क्विंटलपर्यंत मिळतं आणि मी अगोदर सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही व्यवस्थित व्यवस्थापन केलं तर नक्कीच तुम्हाला चांगल्या प्रकारे उत्पन्न ह्याही व्हरायटीपासून मिळणार आहे। तर बाजरी ही हिरव्या रंगाची म्हणजेच बाजरीचा जो रंग आहे तो हिरव्या रंगाची बाजरी आहे आणि टपोरे दाणे आहेत। त्याचबरोबर हार्वेस्टिंग टाईम जर आपण बघितला तर 85 ते 90 दिवसांचा हार्वेस्टिंग टाईम या व्हरायटीचा आहे। त्याचबरोबर उंची जर बघितली तर 5.5 ते 6 फुटाची उंची या बाजरीची आहे आणि कणीसही घट्ट दाणे भरणार आहे। तर ही एक छान व्हरायटी आहे बायोसीड कंपनीची। यानंतर न पाचवी व्हरायटी म्हणजे पायनर 86M84 ही व्हरायटी। तर पायनरच्या भरपूर व्हरायटी आहेत वेगवेगळ्या, तर पायनरची व्हरायटी ही एकदम बेस्ट आहे आणि मी तुम्हाला ज्याही आता व्हरायटी सांगितल्या आहेत ह्या सर्व सिलेक्टिव्हच सांगितलेल्या आहेत। तर पायनरमध्ये जर आपण बघितलं तर 86M90 आहे, 86M11 आहे, 86M38 आहे, अशा भरपूर व्हरायटी पायनर या बियाणामध्ये आहेत, पायनर या कंपनीमध्ये आहेत। तर याचा हार्वेस्टिंग टाइम जर आपण बघितला तर 85 ते 90 दिवसांचा हार्वेस्टिंग टाइम आहे। त्याचबरोबर 15 ते 20 क्विंटलपर्यंत उत्पन्न आपल्याला या व्हरायटीपासून मिळतं। त्याचबरोबर ही जी व्हरायटी आहे ही व्हरायटी तुम्ही खरीप हंगाम असेल, रब्बी हंगाम असेल, या दोन्हीही हंगामामध्ये ही बाजरीचं उत्पन्न तुम्ही घेऊ शकता, कल्टिवेशन तुम्ही करू शकता। त्याचबरोबर पायनर ही जी व्हरायटी आहे एकरी जर आपल्याला बियाणं बघितलं तर 1.5 किलोपर्यंत बियाणं हे आपल्याला लागणार आहे। तर आता मी ज्याही तुम्हाला व्हरायटी सांगितलेल्या आहेत टॉपच्या 5 व्हरायटी सांगितलेल्या आहेत आणि ह्या ज्या व्हरायटी आहेत ह्या इझिली तुम्हाला मार्केटमध्ये अवेलेबल होतील। तर यापैकी तुम्ही कोणती एक व्हरायटी नक्की निवडा, नक्कीच तुम्हाला छान उत्पन्न मिळणार आहे आणि ज्या बाजरीची चव आहे चवही एकदम छान आहे। तर यापैकी तुम्ही कोणती एक बाजरीची पेरणी करू शकता। तर शेतकरी बांधवांनो, या व्यतिरिक्त जर तुमचे आणखी काही प्रश्न असतील तर नक्की मला कमेंटमध्ये कळवा आणि आपल्या ॲग्रोवड्या चॅनलवरती इथून पुढे असेच सध्या सुरुवातीला बियाणांचे व्हिडिओ येतील, त्यानंतर खतांचं नियोजन कसं केलं पाहिजे, फवारण्या कोणत्या केल्या पाहिजेत, स्टेप बाय स्टेप सर्व व्हिडिओज आपल्या ॲग्रोवर्ड या चॅनलवरती येणार आहेत। तर त्यासाठी तुम्ही आपला ॲग्रोवर्ड हा चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा की जेणेकरून या पुढचे येणारे व्हिडिओज हे तुम्हाला वेळेत बघायला मिळतील आणि तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल। तर चला, आजचा व्हिडिओ मी येथेच एंड करते। या व्यतिरिक्तही जर तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की मला कमेंटमध्ये कळवा, नक्कीच यावरती मी तुम्हाला रिप्लाय करेल।